दुसऱ्या सामन्याला सुरुवात आजच्या दिवसातील पुन्हा एकदा कोणगाव प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आजचा मेगा फायनल डे, सुपर संडे, ग्रँड फायनल डे सामन्याला सुरुवात देखील आपण करत आहोत. सन्माननीय सर्व पाहुणे उपस्थित झालेले आहेत. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि त्या निमित्ताने संपूर्ण भारतीयांना आज सुट्टीचा दिवस आहे. आपण आज पूर्ण मुंबई महाराष्ट्र तुम्ही बाईकद्वारे देखील फिरू शकता. तुम्हाला नक्कीच आजच्या दिवसाची आझादी आहे. तुम्ही बिंदास मन मोकळं फिरू शकता आपण. कारण की आज प्रत्येक कॉलेज मग शाळा असो मग मोठे मोठे ऑफिस असो मग तिथे तुम्हाला आजचा हा जो भारतीय अभिमानाचा तिरंगा ध्वज जो आहे तुम्हाला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात इथे होत आहे. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सोन्या आणि स्ट्रायकिंग वर फलंदाज अख्तर आणि नो स्ट्राइकला आयान. मैच की शुरुआत होती भी सभी का हार्दिक स्वागत. मैं हूं संदेश पाटिल भिवंडीकर, मेरे साथ राजेंद्र पाटिल, इस कोनगांव की मशहूर आवाज पर्सनालिटी. पहली गेंद लेकर गेंदबाज सोनिया मुड़ते हुए हमारे वीआईपी डाइज इन से. पहली गेंद, बल्लेबाज अख्तर बिल्कुल तैयार. पहली गेंद ऑफ स्टंप के करीब थी. गेंद खेलना चाहते थे कवर पर, लेकिन गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में. डॉट गेंद शुरुआत अचीव करते हुए गेंदबाज सोनिया. सोनिया काफी बड़ा नाम है. जयेश पाटिल सोनारपाड़ा के मशहूर बैलगाड़ा शरद के काफी बड़े नाम है. अच्छी गेंद थी लेकिन खेल दिया गेंद को खाली क्षेत्र में, लेकिन फील्डर काफी दूर से पहुंचते हुए बॉल के पीछे एक रन पूरा करते हुए बल्लेबाज. शुरुआत होती हुई बल्लेबाज अख्तर के बल्ले से ये रन बनता हुआ. आज इन एक्शन में गफूर शेख खेलने जा रहे. बिल्कुल काफी पुराने प्लेयर है लेकिन धार वही है. शाहिद गांगरे कृपा करून व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सोनिया मुड़ते हुए अगली गेंद लेकर लंबा स्ट्रोक यहाँ पर आयन, और आयन लौट चुके अब डगआउट में. काफी बड़ी सफलता मिलती हुई गेंदबाज सोनिया को. डिस्टेंस कवर नहीं कर पाए वहां पर, सीधी फील्डर के हाथ में, और इसी के साथ बड़ा झटका लगता हुआ. सोच रहे अभी भी कि ये मैं आउट हूं. यस, आप आउट हो. पहली विकेट मिलती हुई गेंदबाज सोनिया को. पहली सफलता. क्या शुरुआत की है सोनिया ने. इससे पहले काफी रन बने थे पहले मैच में. हमारे दुबे जो स्कोरर है वो बता रहे हमें 85 रनों का टारगेट था पिछले मैच में, और इस मैच में अब तक अच्छी शुरुआत रही है सोनिया की. मुदस्सिर नए बल्लेबाज नंबर 3 पर मैदान के अंदर. अच्छी शुरुआत करनी जरूरी है सोनिया के अगेंस्ट. सोनिया ने अब तक अच्छी गेंदबाजी की. 3 गेंदों में 1 रन खर्च किया है. 1 विकेट हासिल किया अब तक सोनिया ने. केपीएल का ये आखिरी दिन, मेगा फाइनल डे, सुपर संडे, मुकाबला चलता हुआ. फिर से एक बार गेंद को खेल दिया मिड विकेट क्षेत्र में. फील्डर लॉन्ग ऑन से पहुंचते हुए हल्का सा मिस फील्ड होता हुआ, और इसी के साथ 2 रन भी पूरे करते हुए बल्लेबाज. तीसरा रन लेना चाहते वहां पर, मना किया वहां पर. 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ. 3 रन. मुदस्सिर का खाता खुलता हुआ 2 रन से. गोल्डन स्टार टीम ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया. अब तक रन बनाए 3. 1 विकेट भी हासिल किया गेंदबाज सोनिया ने. चिराग 11 एजी टीम फील्डिंग करती हुई सामने की ओर खेला है. फील्डर काफी दूर है. गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर. आता हुआ केपीएल चौकार. सोनिया के अगेंस्ट ये पहला चौका रहता हुआ बल्लेबाज मुदस्सिर के. बिल्कुल तैयार. फिर से एक बार मुदस्सिर. ओ, गेंद में काफी धीमी गेंद की थी वहां पर, लेकिन स्ट्रोक बनाया वहां पर. मिड ऑफ पर 1 रन बनाया अपने टीम के लिए. तो इसी के साथ पहले ओवर की समाप्ति. रन संख्या 8 रन 1 विकेट के नुकसान पर.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा 1 गडी बाद आहे, तो म्हणजे गोल्डन स्टार टीम संघाचा. येणाऱ्या फलंदाजीमध्ये कपूरचं येणं बाकी आहे, मात्र धावसंख्या जर बघितली तर एक संत सुरुवात, एक धीमी सुरुवात हम कहना चाहेंगे. ये नया लुक लाया है चिराग 11 की ये प्लेयर, जिन्होंने जो ट्रैक पहन किया है. शायद ही वो अनफिट है. चांगली गोलंदाजी केली सोन्याने पहिल्या षटकामध्ये. दीपक मुकादम यांना आपण पाहता पंचांच्या ठीक बाजूला फिल्डिंग पोझिशन मध्ये. ओल्ड इज गोल्ड. दुसऱ्या षटकाला सुरुवात, चांगला स्ट्रोक आहे, मिड विकेट क्षेत्रावर शतरक्षक दूर आहे, चेंडू चाललाय सीमा पार, येते अजून एक खणखणीत चौकार. आपण जो सामना पाहताय तो एका बाजूला गोल्डन स्टार ज्या संघाने नाणेफेकी जिंकले, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सध्याच्या घडीला धावांचा विचार केला तर 8 चेंडू आणि 13 धावा झालेल्या आहेत. एक विकेट देखील गमावला गेलाय. प्रजासत्ताक दिन आज 26 जानेवारी, मोठा दिवस या भारतासाठी. गोलंदाजी करताना गोलंदाज सूरज राईट आर्म ओव्हर द विकेटने. ऑफस्टिकचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये, डॉट चेंडू टाकला गेलाय. आजचा फायनलचा दिवस आहे. धीरज चौधरी यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. एजे स्पोर्ट अर्थात चिराग 11 एजे या टीमला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सूरज, मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये, गॅप मध्ये चाललंय. दीपक तिथेशी आहे, मात्र फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातात तिथे. दीपक मुकादम 40+ भरपूर वेगाने धावले होते, मात्र शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्याच्या पहिला पोहोचला होता. सूरज चांगली गोलंदाजी, चौकार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक देखील पाहायला मिळाला सूरजचा. धावा 15 धावा 15 रन 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम गोल्डन स्पोर्ट, गोल्डन स्टार, जो कि वो काफी बड़ा नाम है. सूरजचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळलाय, बॅटमचा चांगला वापर केलाय, शतरक्षक तिथे. फिल्डिंग देखील चांगली आहे डीप मध्ये. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. हळूहळू सर्व प्रेक्षक जमत आहेत, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. केएन एंटरप्राइजेस आणि गरुड देवा या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहायचे यानंतर होणारा सामना. पुढचा चेंडू षटकातील सूरजचा 6वा चेंडू आहे. बॅटची एज घेतली आहे. ओ माय गॉड, 1-2 का 4, चेंडू चौकार.
धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतात. षटक क्रमांक इथे तिसरा टाकण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजाच देखील थोडीशी चर्चा होत आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात इथे गोलंदाज आपण पाहतोय प्रथमेश आलाय आणि धावांचा जर विचार केला तर 21 धावा 21 रन बन चुके अब तक. पहिला चेंडू या षटकाचा प्रथमेश गोलंदाजी करतो आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय मुदस्सीर. समोरच्या दिशेने उडवलंय लॉफ केलं चेंडूला शतरक्षक आहे वॉड कॅच. क्या बात है मूड बना दिया इस कैच ने. पर काफी निराश होंगे बल्लेबाज. हम तारीफ करना चाहेंगे उस फील्डर की जिन्होंने ये कैच पकड़ा. नारायण थे वहां पर. ये देखिए रिप्ले में बताया जा रहा है प्रिंस मूवीज के ओर से बेहतरीन कैच. आसान नहीं था ये कैच. श्रीमती शुभा म्हात्रे ताईंचं शुभ आगमन झालेलं आहे. शरद पवार गटाचे ते ठाणे जिल्हा अध्यक्ष ओबीसी जो गट आहे त्याचे अध्यक्ष आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय रमेशजी मुकादम माजी PIS आपण पाहतो या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. ॲडव्होकेट आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय कमलाकर नाईक साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. माझे उपसरपंच कोणगाव या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. पाहुण्यांची उपस्थिती होत आहे आणि आता एक मोठा फटका येतोय षटकार. आमच्याच्या बॅट मधून हा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रथमेश पुन्हा एकदा थोडासा गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय. फिंगर अप केला होता मात्र इथे एक धाव मिळेल. पहिला चेंडू विकेट आला असं वाटलं की फलंदाजांवर दबाव येईल मात्र त्यानंतरचा एक मोठा फटका देखील पाहायला मिळाला हमजाच्या माध्यमातून. आता एक सिंगल धाव आली आहे. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय आमचे स्कोरर आम्हाला सांगतात धावसंख्या 28 धावा 28 रन अब तक बने. प्रथमेश तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टॉप एज स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. विकेट नंबर 2 इथे मिळालेला आहे प्रथमेशला. बॅटर आउट. अब नए बल्लेबाज कॉनेन न्यू बल्लेबाज. कॉनेन काफी अच्छा नाम है. वो कहते हैं ना नाम में क्या रखा है. आपका काम सही है तो फिर आप नाम अपने आप होता है. 4 गेंदें हो चुकी अब तक इस ओवर की. 7 रन खर्च किए 2 विकेट हासिल किए गेंदबाज प्रथमेश ने. अच्छी गेंदबाजी की है. सटीक लाइन गेंदबाजी हो रही है. अगली गेंद लेकर नए बल्लेबाज बिल्कुल तैयार. मिस टाइम गेंद हवा में. फील्डर काफी दूर है. एक रन बनता हुआ दूसरा रन लेने की कोशिश वहां पर हो रही है और 2 रन पूरे करते हुए बल्लेबाज. स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन. एक विकेट हासिल किया था अपनी टीम के लिए. प्रथमेश ने 2 विकेट हासिल किए अब तक और रन खर्च किए 9. आखिरी गेंद इस ओवर की
और आखिरी गेंद को भेज दिया, बॉल लाइन के बाहर जा रही है गेंद। ओ माय गॉड, एकाएक पिचर में आते हुए इस कैच को लपकाया वहां पर, बल्लेबाज आउट। कैचिंग अच्छी हो रही है, कम ऑन डीजे। इथे गोलंदाजी करण्यासाठी पूर्ण तयारीमध्ये असेल मुदस्सीर, ज्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. हमजा हमजा शेख आहे, हमजा शेख बिल्कुल तैयार होते हुए बल्लेबाज. नो स्ट्राइक क्षेत्र में गफूर. इस ओवर की पहली गेंद लेकर सोनिया. पहली गेंद पर बड़ा हिट आता हुआ, गेंद काफी दूर. आज के दिन का सबसे लंबा सिक्सर निकलता हुआ. ओपन कम जड़े और गेंदे खेले सिर्फ 3. अगली गेंद लेकर सोनिया. छोड़ दिया गेंद को. सही फैसला, वाइड का इशारा था अंपायर द्वारा. गफूर सोच रहे कि स्ट्राइक कब मिलेंगे, लेकिन बल्लेबाजी अच्छी हो रही है हमजा की. स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन 4 विकेट के नुकसान पर. अगली गेंद लेकर सोनिया. फिर से एक बार सामने खेला है, लॉन्ग ऑफ पर फील्डर है, डीप में अच्छी फील्डिंग. वहां पर 1 रन पूरा करते हुए बल्लेबाज. थ्रो भी काफी तेजी के साथ आता हुआ. अब काफी समय के बाद मैं देखने जा रहा हूं गफूर को, कितने रन बनाएंगे अपने टीम के लिए. काफी उनके साथ खेला हूं मैं. सोनिया अगली गेंद लेकर गफूर के लिए. हुबहूब ये लेदर का स्ट्रोक है और मिड विकेट क्षेत्र में खेल दिया गेंद को डीप में. अच्छी फील्डिंग होती हुई 1 रन पूरा करते हुए बल्लेबाज. लेदर में काफी दूर दूर तक हम लोग को लेके गए थे गफूर सर. मुंबई वेस्ट में भी लेके गए, अंबरनाथ, डोमोली, कल्याण में काफी खेले हम. साथ में उमेश नाइक भी थे हमारे, भादवड़ के गेंदबाज है. ओ यॉर्कर गेंद वहां पर सोने की अच्छी गेंदबाजी होती भी. गोल्डन स्टार को मैं ये यहां से मैं कहना चाहूंगा कि ये सिर्फ टोटल नहीं है, आपको रन और बनाने होंगे अपने टीम के लिए. हालांकि अब गेंदे बची है, टोटल 8 गेंदे बची है. इस ओवर की 2 गेंदे बची है. हमजा खेलने के लिए तैयार. अच्छा स्ट्रोक, लेकिन फील्डर है वहां पर. बल्लेबाज हमजा अभी आउट होकर लौटे हुए. आप धीरे धीरे बड़ी चली
39 पर ये विकेट गिरता हुआ। अब नए बल्लेबाज काफी तैयारी होकर आ रहे हैं। साहिन श्रीमती शोभा म्हात्रे मॅडम यांच्याकडून खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे। गोलंदाजाने जर लागोपाठ 2 विकेट घेतले तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे आणि लागोपाठच 2 विकेटसाठी पारितोषिक जो आहे षटकारांसाठी यस दोघांना सुवर्ण संधी आहे। गोलंदाज आणि फलंदाजासाठी 2 षटकार आणि 2 विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल। इथे गोलंदाज आपण पाहतोय या सोन्या शेवटचा चेंडू टाकायचा। जर विकेट आला तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल सोन्याला। आणि न्यू बॅटर शाहीन आलाय। शाहीन पाहूया कोणत्या प्रकारची बॅटिंग करत आहे। यानंतर मोठा मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहायचे। टॉस बॉक्स मध्ये गरुड देवा टीमचे कॅप्टन आपण तयारीमध्ये राहायचे। इथे चेंडू हवेमध्ये शतरक्षक पोहोचू शकला नाही तिथे, मात्र धाव जी आहे इथे एकच मिळेल। तर अशा प्रकारे 40 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर 10 ची सरासरी गाठत आहे टीम गोल्डन स्टार। आखरी ओव्हर का खेल बचा अब। केएन एंटरप्राइजेस आणि गरुड देवा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे। शेवटच्या षटकाचा खेळ आहे। उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। कोंडगाव बिग बॅश प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये आज प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारी। संपूर्ण भारतीय बांधवांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभेच्छा देऊया। सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। कोंडगाव आणि ग्रामस्थ मंडळ कोंडगाव यांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देत आहोत। आपण आजच्या दिवसात दुसऱ्या सामन्याला आपण एन्जॉय करत आहे। आज इथे सेलिब्रेटेड म्हणून आपण पाहतोय भरपूर पाहुणे मोठ्या संख्येने तो उपस्थित झालेला आहे। सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। अजय शेवटचा षटक आहे या डावातला। पहिला चेंडू ऑफस्टिकच्या जवळ आपण पाहतोय सर निघून गेलाय। विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडूने सुरुवात केली आहे अजयने। मोठ्या संख्येने इथे आज प्रेक्षक वर्ग जो आहे उपस्थित असणार आहे। चिरोबा स्टँड मध्ये प्रेक्षक येणं सुरू झालंय आणि गावदेवी स्टँड मध्ये देखील आपण पाहतोय प्रेक्षक बसलेले आहेत मोठ्या प्रमाणात। केपीएल ची एकच खासियत आहे, हा भरपूर दिवसानंतर झालेला आहे आणि अगदी चांगला थेट केपीएल तुम्हाला पाहायला मिळत आहे। एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जात आहे। बाईचा इशारा मंचाच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत। 41 धावा धावफलकावर 41 41 रन बन चुके अब तक। आने वाले गेंदे जो बची है 4 गेंदों में यहां से लगभग 10 या 15 रन आने जरूरी है। सोहन भोईर याने 500 रुपयाचा पारितोषिक लावलेला आहे। जर विकेट आला तर रोख रक्कम 500 दिले जातील। समोर खेळलाय स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू हवेमध्ये होता मात्र चालला चेंडू सीमा रेखा पार। येतोय केपीएल चौकार। सुवर्ण संधी आहे। पाहूया विकेट घेतला तर 500 रुपयाचा पारितोषिक दिले जाईल। आता गपूर आहे समोर। हा चेंडू ऑफ स्टिकच्या सरळ निघून गेलाय। काय चेंडू टाकलाय। स्विंग अँड मिस असं म्हणूया आपण। 2 चेंडू बाकी आहेत। गपूर सज्ज होत आहे। मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडूची वाट पाहतोय आणि चेंडूने लावली आहे वाट। चेंडू चालला सीमा पार चौकार।
शेवटचा चेंडू बाकी या इनिंगचा. आपण त्यानंतर टॉस देखील करणार आहोत. इथं दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. तर आपण इथे आता दुसऱ्या टॉस कडे वळणार आहोत. टोटल धावसंख्या झाली येते धावफलकावर 51 धावा आणि 52 धावांचा एक चांगला आव्हान ठेवण्यात आलेला आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहुण्यांच्या शुभास्ते पुढील मॅचचं टॉस देखील करणार आहोत. उपस्थित पाहुणे आपण पाहतो ते मुख्य व्यासपीठावर. धन्यवाद संदेश. कोणगावचे प्रतिष्ठित नागरिक मच्छिंद्र दामोदर म्हात्रे यांचे आगमन झाले. त्यांचे सहर्ष स्वागत कोणगाव प्रीमियर लीग मध्ये. राजेंद्र दादा आपण टॉस करून घ्यायचा आहे. मी दोन्ही टीमला आवाज देतोय पुन्हा एकदा. आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये गरुड देवा आणि त्याचबरोबर KN एंटरप्राइजेस दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. श्रीमती शोभा म्हात्रे, शरद चंद्र पवार गट OBC ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि सन्माननीय श्री रमेश मुकादम माजी PIS व ॲडव्होकेट हायकोर्ट आणि सन्माननीय श्री कमलाकर नाईक उपसरपंच माजी कोणगाव यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे आणि आपल्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. KN एंटरप्राइजेस आणि गरुड देवा या दोन्ही टीमच्या कॅप्टनने पोहोचायचं आहे. हॅलो हॅलो. पाहुण्यांच्या KN एंटरप्राइजेस आणि गरुडा देवा दोन्ही संघाच्या संघाने कृपया करून टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये हजर राहावे. आमचे प्रमुख पाहुणे श्री रमेश कसरू मुकादम आणि शोभा म्हात्रे यांचे टॉस बॉक्समध्ये आवागमन झालेले आहे. चला, दोन्ही संघाचे संघनायक गरुड देवाचे संघनायक सागर इथे हजर आहे. KN एंटरप्राइजेस संघाचे संघनायक कोणगाव प्रीमियर लीग कोणगावासाठी मेजवानी खूपच भव्य दिव्य असे आयोजन प्रतिष्ठ असा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. या क्रीडांगणचा हक्क मिळवण्यासाठी कोणगावाच्या ग्रामस्थांनी खूपच मेहनत घेतली. म्हणून हाच ग्राउंड आपल्याला दिसतो. भिवंडी तालुक्यामध्ये सर्वात मोठा क्रीडांगण म्हणून कोणगावचा क्रीडांगण म्हणून नाव घेतलं जातं. सागर चला लवकर चला. अरे काय KN एंटरप्राइजेस दुबईला गेलता का? KN एंटरप्राइजेस आणि गरुडा देवा श्रीमती शोभा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करण्यात येते. नाणेफेक जिंकलाय तो KN एंटरप्राइजेस संघाने, सॉरी गरुडा देवा संघाने. प्रमुखांनी आपल्या व्यासपीठावर जाऊन बसावे. गरुडा देवा संघनायक सागर तुम्ही पहिल्या मॅच मध्ये खूपच सुंदर अशी फलंदाजी केली. जवळजवळ 50 धावा तुम्ही पहिले 50 धावा KPL मध्ये तुझ्या नावावर जमलेल्या आहेत. तर आता तुम्ही टॉस जिंकलेला आहे.
त्या टॉस जिंकल्यावर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार. क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण का घेण्याचं कारण? समोरचा संघ एकदम पॅक संघ आहे आणि त्यांना आम्ही 50-60 धावाचा स्टॉप करू आम्ही. तुला वाटत नाही का समोर संघ खूपच स्ट्रॉंग आहे? तुमचं म्हणणं आहे की 50-60 धावा. 50-60 धावा करणे त्यांच्याकडे गोलंदाजी सुद्धा आहे. तर तुमचा प्लॅनिंग आणखी काय असेल? 50-60 धावा तुम्ही काढून देणार का 50 आत रोखणार? आत रोखणार. ओके, धन्यवाद. केन संघाचे संघनायक. गुड धन्यवाद राजेंद्र पाटील सर. आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलूया. आपण मॅच सुरू असेल. श्रीमती शोभा म्हात्रे ताई इथे उपस्थित आहेत. त्यांचा आपण मान्य सन्मान इथे मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. महेश भाई नाईक यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा मान्य सन्मान आपण करायचा आहे. शरदचंद्र पवार गट ओबीसी ठाणे जिल्हा अध्यक्ष श्रीमती शोभा म्हात्रे ताईंचं इथे शुभ सन्मान इथे केला जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. आपण ताई आलात या स्पर्धेमध्ये, आम्ही नक्कीच आपला आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आपल्या टीमवर त्यांना पाहू शकता. आपण आज प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ताई नक्कीच शाळेमधून थेट या मैदानावर आलेले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हा ऐतिहासिक मैदान आहे आणि आपल्या गावातील तरुण मुलांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्या आयोजनाला इथे उपस्थिती त्यांची लागलेली आहे. व्हिजिट देणं फार महत्त्वाचं होतं. थँक्यू मॅडम, आपण आलात या स्पर्धेमध्ये. बॅक टू क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली आहे. अगदी 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. त्याच्यामध्ये एक सिंगल आली आहे, एक वाईट आलाय आणि एक सिंगल, म्हणजे 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत. राहुलने एक सिंगल धाव काढली आहे आणि नारायण याच्या बॅटमधून एक धाव आलेली आहे. श्रीमती शोभा म्हात्रेंचे पारितोषिक कोण पटकवेल? लागोपाठचे 2 विकेट, लागोपाठचे 2 षटकारांसाठी त्यांनी 500-500 रुपयाचा पारितोषिक लावलाय. इथे मोठा फटका आलाय. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. 4 धावांचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. येतोय केपीएल चौकार. किरण महाजन देखील पूर्ण तयारीमध्ये आलेले आहेत. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि त्यांची ड्रेसिंग आज नक्कीच न्यू लुक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इम्पॅक्ट स्टंप बघितला, ऑफस्टिकच्या बाहेर आहे. गफूर जोपर्यंत चेंडूला उचलतोय तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच परेश महाजनला इन ऍक्शन मध्ये बघणार आहोत आपण. दिनेश भोईर आणि परेश महाजन तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील पुढच्या मॅच मध्ये. इथे सध्या टार्गेट जो आहे, चांगला टार्गेट 52 धावांचा आहे. समोरच्या दिशेने उडवला चेंडूला, लॉफ केलाय सीमा पार. येतोय केपीएल षटकार. हम भी किसी से कम नाहीये दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये नारायण. अख्तरच्या समोर तुफानी हमला सुरू झाला मैदानामध्ये. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, क्रिकेट मधील सेफ फटका. येतोय चौका. धावा आलेल्या आहेत. एक मोठी सुरुवात तुम्हाला पाहायला मिळाली. चिराग एजे यांच्या माध्यमातून.
चिराग 11 एजे संघ बॅटिंग करत आहे. 52 धावांचा पाठलाग करत आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट गोल्डन स्टार टीम ज्या संघाने 52 धावांचं आव्हान ठेवलंय. खलील शेख यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर, आपका हार्दिक है, हार्दिक हार्दिक स्वागत है, तहे दिल से हार्दिक स्वागत है, मोस्ट वेलकम. सन्माननीय अमितजी छत्रे यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. गेंदबाजी में परिवर्तन. अब गेंदबाज गफूर बल्लेबाजी में उन्होंने रन बनाए अपने टीम के लिए. 7-8 रन बनाए थे उन्होंने. अब गेंदबाजी करेंगे. अच्छी गेंदबाजी करने को विकेट लेने होंगे. विकेटची भरपूर नित्यंत आवश्यकता झाली इथे गोल्डन स्टार टीम संघाला. पहली गेंद लेकर गेंदबाज प्लेयर स्टैंड इन से गेंदबाजी करेंगे. सामने बल्लेबाज बिल्कुल तैयार. राहुल, अच्छी गेंद थी लेकिन खेल दिया गेंद को स्क्वायर लेग क्षेत्र में. फील्डर काफी दूर से फील्डर वहां पर जाते हुए 2 रन पूरे करते हुए बल्लेबाज राहुल. स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन बिना विकेट के नुकसान पर. आप देख रहे हो दोस्तों केपीएल कोनगांव प्रीमियर लीग 2025 में सभी का हार्दिक स्वागत है. काफी दर्शक जुड़ चुके हैं लाइव के माध्यम से. आप सभी का हार्दिक स्वागत है. प्रिंस मूवीज फुल टॉस गेंद नहीं भेज पाए बाउंड्री लाइन के बाहर, लेकिन फील्डिंग अच्छी है. 2 रन पूरे करते हुए बल्लेबाज. पुरानी धार नहीं गेंदबाजी में गफूर की, जिस तरह की गेंदबाजी हो रही है. हालांकि स्ट्रोक भी उतने अच्छे नहीं है. अब तक 4 रन खर्च किए 2 गेंदों में गफूर ने. रन बचाने के लिए गेंदबाजी लिए उन्होंने, लेकिन रन खर्च कर रहे. अब कट करना चाहते थे वहां पर डॉट गेंद. इसी तरह की गेंदबाजी करनी होगी. अंदर के जानिब काटा था इस बार गफूर ने. स्कोर अटकता हुआ 22 रन. गफूर की अगली गेंद. बल्लेबाज तैयार राहुल. अब तक 9 रन बनाए राहुल ने अपने टीम के लिए. लंबा स्ट्रोक लेना चाहते थे वहां पर. बीट हुए बल्लेबाज, बीट हुए विकेट कीपर, लेकिन अच्छी फील्डिंग वहां पर. 1 रन पूरा होता हुआ. वाइड का इशारा था अंपायर द्वारा. लेफ्ट स्टंप के बाहर से निकलती हुई गेंद अंपायर बता रहे. 1+1 2 रन मिलते हुए इस गेंद के ऊपर. स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन. अच्छी बल्लेबाजी. 52 रन बनाने. अब तक 24 बने. पलटी स्ट्रोक खेलना चाहते थे. सीधे बल्ले से रन आ रहे तो फिर यह स्ट्रोक लेना जरूरी था वहां पर. 22 का इशारा था अंपायर द्वारा. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ. सिल्वर जुबली 25 रन बिना विकेट के नुकसान पर. राहुल और नारायण बल्लेबाजी कर रहे हैं. दोनों ने भी 1-1 चौका खेला अपने टीम के लिए. फिर से एक बार लंबा स्ट्रोक खेलने की कोशिश. फिर से एक बार वाइड किया वहां पर गफूर ने. 26 रन. लेदर की गेंद जैसे घुमाने की कोशिश करे, लेकिन ये टेनिस गेंद है. फिर से एक बार अच्छा स्ट्रोक. मिड विकेट क्षेत्र से फील्डर काफी तेजी के साथ आते हुए 1 रन पूरा करते हुए बल्लेबाज. स्कोर आगे बढ़ता हुआ. एक्सपर्ट स्कोरर बता रहे 27 रन. 27 विकेट लेने जरूरी है. गफूर की अगली गेंद सामने खेला है. फील्डर मिड ऑफ पर है, लेकिन लॉन्ग ऑफ से निकलती भी गेंद 4 रनों के लिए. जय जय महाराष्ट्र.
आमच्यामध्ये उपस्थित अमित छत्रे जे युट्यूबर आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच त्यांचं चॅनलचं नाव तुम्ही ऐकलंच असेल मित्रांनो, काम खराब. अगदी चांगले ते व्हिडिओ बनवून टाकत असतात. त्यांचं शुभागमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कपूरच्या षटकामध्ये किती धावा आल्या आमचे एक्सपर्ट स्कोर आम्हाला सांगतील. 13 धावा. विकेट मात्र मिळाला नाहीये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गुड्डू गुड्डू को अच्छी गेंदबाजी करनी होगी. हालांकि तीसरा ओवर शुरू होने जा रहा है. बल्लेबाज काफी अच्छे बल्लेबाजी कर रहे हैं. नारायण ने अब तक 5 गेंदों में 15 रन बनाए तो 6 गेंदों में राहुल ने 10 रन बनाए अपनी टीम के लिए. गुड्डू की पहली गेंद. समय के बारे में ध्यान रखना है गफूर भाई प्लीज. आज ही फाइनल खिलाना है ना कि कल. ऑफ स्टंप के करीब को गेंद रखा था वहां पर. अधिक गेंद बाहर निकलती हुई हम पर थोड़ा वाइड का इशारा आता हुआ. स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन 32. अब गेंदबाज को कुछ समझाते हुए गोल्डन स्टार के अमजा. अगली गेंद लेकर गुड्डू मुड़ते हुए. वीआईपी डाइज एन से गेंदबाजी हो रही है. बल्लेबाज बिल्कुल तैयार. फिर से एक बार बाहर निकलती हुई गेंद. वाइड. बैक टू बैक 2 वाइड डाले अब तक गेंदबाज गुड्डू ने. शायद ही सोच रहे होंगे गफूर की इस टूर्नामेंट के लिए प्रैक्टिस की है किसी ने नहीं की है. लेकिन जो भी है आपको ही करना है. आपको अच्छी गेंदबाजी करनी जरूरी है. हार प्लेयर हमेशा खेलता रहता है 2 टाइम. आपको भी खेलना जरूरी है. मैच जीतना है तो फिर रन बनाने भी जरूरी है और रन रोकने भी है. ये सोच कर ही आपको इस टूर्नामेंट में आना है. टारगेट अच्छा रखा है लेकिन उसको डिफेंस भी करना है गोल्डन स्टार को. अब गेंदबाजी में अब बदलाव होता हुआ. आयन करेल गेंदबाजी करेंगे आप. आयन को अच्छी गेंदबाजी करनी होगी. टीम को मैच में कमबैक करना होगा. विकेट्स गुच्छों में विकेट लेने होंगे. 2 या 3 विकेट आते हैं इस ओवर में तो फिर मैच बन सकता है गोल्डन स्टार टीम को. वरना 365 दिन राह देखनी होगी इस टूर्नामेंट की. पटकी भी गेंद. घुमा दिया गेंद को. खाली क्षेत्र में फील्डर काफी दूर है. गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर. अंपायर का इशारा था 4 रनों का. क्रिकेट हो रहा है यहां पर. अच्छा क्रिकेट देखने मेरे दर्शकों को. चिराग 11 एजे टीम बेहतरीन परफॉर्मेंस करती हुई टीम. फिर से एक बार पटकी हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई और वहां पर हम पर बता रहे हमें कि ये वाइड है. फिर से एक बार वाइड गेंद. 1+1 2 रन पूरे होते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन. 52 बनाने हैं और 39 बने अब तक. गेंदबाज बिल्कुल तैयार. आयान अगली गेंद लेकर सामने खेला है. फील्डर है वहां पर. अच्छी फील्डिंग लेकिन कैच लेना जरूरी था वहां पर. अब ये देखिए विकेट कीपर. कपूर का थ्रो कलेक्ट करने का सही तरीका नहीं था. काफी बाहर भी आए थे और थ्रो भी काफी वाइड फेंका था वहां पर. गेंदबाजी इन पर फेंकते तो फिर रनआउट का विकेट भी मिल सकता था वहां पर. 41 रन बने अब तक. फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक. काफी दूर. ये भिंगरी है. भिंगरी स्ट्रोक. गेंद बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए.
जाते वहां पर, लेकिन विकेट कीपर फुटबॉल खेल रहे जिस तरह की ये विकेट कीपिंग हो रही है, पैरों से गेंदों को वहां पर रोका रहे लेकिन नहीं रोक रही है गेंद। 2 रन पूरे करते हुए 22 का इशारा वहां पर का स्कोर आगे बढ़ता हुआ। 49 रन हो चुके, अब 3 रन बचे इस मैच को जीतने के लिए। क्या बल्लेबाज नारायण इस मैच को फिनिश करना चाहेंगे इसी ओवर में? और इसी के साथ ये मैच को फिनिश किया सिक्सर से नारायण ने। कांग्रेचुलेशन टीम। चिराग 11 एजे जिन्होंने 9 रन खर्च किए, 3 विकेट हासिल किए, नाम है प्रथमेश। और नारायण ने अपने टीम के लिए 29 रन बनाए। अच्छी बल्लेबाजी की, आखिरी गेंद तक टटे रहे वहां पर और अपने टीम को जीत दिलाई। नो डाउट मैन ऑफ द मैच है नारायण, इज अ मॅन ऑफ द मॅच। तर आपण नारायणला आपण ही मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत। आपण याच्या व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते देणार आहोत। नारायण आपण यायचे, तुमच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक देखील आहे, कारण की लागोपाठचे 2 होते, मात्र तुम्ही मारले म्हणून तुम्हाला देत आहोत आम्ही 500 रुपये। या पण नारायण व्यासपीठावर सन्माननीय रमेश दादा मुकादम PIS यांच्या